नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी भरती 2026 करिता काय महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला पहा, बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश पहा, ऑप्शन क्रमांक 2, मुलाच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास करणे. काय आहे? मुलाच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास करणे. प्रश्न क्रमांक दुसरा, जीन पियाजे यांच्या मते मूल हे कोणत्या अवस्थेत अमूर्त संकल्पनाचा तार्किक विचार करू लागते. तर जीन पियाजे यांच्या मते पहा, ऑप्शन क्रमांक 4, औपचारिक क्रियात्मक अवस्था. काय आहे? औपचारिक क्रियात्मक अवस्था. या अवस्थेमध्ये मूल हे अमूर्त संकल्पनाचा तार्किक विचार करू लागते. प्रश्न क्रमांक तिसरा, डिस्लेक्सिया हा प्रामुख्याने कोणत्या समस्येशी संबंधित आहे. तर डिस्लेक्सिया हा पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3, वाचणे. काय आहे? वाचणे या समस्येशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक चौथा, लेव वायगोस्की यांच्या सिद्धांतात मुलाच्या विकासात कशाला सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे. तर लेव वायगोस्की यांच्या सिद्धांतात मुलाच्या पहा विकासात ऑप्शन क्रमांक 2, सामाजिक संवाद. कशाला? सामाजिक संवादाला सर्वात जास्त महत्त्व हे त्या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, आधुनिक काळातील शिक्षण पद्धती कशी असावी. तर आधुनिक काळातील शिक्षण जी पद्धत आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2, बालकेंद्रित. कशी असावी? बालकेंद्रित असावी. प्रश्न क्रमांक 6, कोहलबर्ग यांनी बालविकासाचा कोणता सिद्धांत मांडलेला आहे. तर कोहलबर्ग यांनी पहा बालविकासाचा ऑप्शन क्रमांक 3, नैतिक विकास सिद्धांत. कोणता? नैतिक विकास सिद्धांत हा त्यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, अध्ययन अक्षमता लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या मुलांची ओळख कशी करता येईल. तर अध्ययन अक्षमता असलेल्या मुलाची जी ओळख आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2, त्यांच्या लेखन आणि वाचनातील चुकांवरून. कशावरून? त्यांच्या लेखन आणि वाचनातील चुकांवरून त्यांची ओळख करता येईल. प्रश्न क्रमांक 8, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे. तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी शिक्षकांनी पहा ऑप्शन क्रमांक 1, स्वतः आदर्श वर्तन केले पाहिजे. काय आहे? स्वतः आदर्श वर्तन हे केले पाहिजे. प्रश्न क्रमांक 9, करून शिकणे लर्निंग बाय डुईंग या संकल्पनेचे समर्थक कोण होते. तर करून शिकणे या संकल्पनेचे समर्थक हे पहा ऑप्शन क्रमांक 1, जॉन डुई. कोण होते? जॉन डुई हे होते. प्रश्न क्रमांक 10, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडलेला आहे. तर बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2, स्पियरमन. कोणी? स्पियरमन या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 11, सर्वसमावेशक शिक्षण एक्सक्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजेच काय. तर सर्वसमावेशक शिक्षण म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2, सामान्य आणि विशेष गरजा असलेल्या म्हणजेच दिव्यांग मुलांना एकत्र शिकवणे. काय आहे? सामान्य आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना एकत्र शिकवणे. प्रश्न क्रमांक 12, अध्ययन लर्निंग म्हणजे काय. तर अध्ययन लर्निंग म्हणजेच काय तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा, वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल. काय? अध्ययन म्हणजेच वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल. प्रश्न क्रमांक 13, थॉर्नडाईक यांनी आपल्या अध्ययनाच्या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा वापर हा केलेला होता. तर थॉर्नडाईक यांनी आपल्या अध्ययनाच्या प्रयोगासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2, मांजर. कोणत्या? मांजर या प्राण्याचा वापर हा त्यांनी केलेला होता. प्रश्न क्रमांक 14, लहान मुलांमध्ये अहकेंद्रितता ही प्रवृत्ती जीन पियाजे यांच्या कोणत्या अवस्थेत आढळते. तर लहान मुलांमध्ये अहकेंद्रितता ही जी प्रवृत्ती आहे तर ती जीन पियाजे यांच्या पहा ऑप्शन क्रमांक 1, पूर्वक्रियात्मक अवस्था. कोणती आहे? जीन पियाजे यांच्या पूर्वक्रियात्मक अवस्था या अवस्थेमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 15,
गणिताशी संबंधित अध्ययन दोषाला लर्निंग डिसॅबिलिटी काय म्हणतात? तर गणिताशी संबंधित अध्ययन दोषाला पहा ऑप्शन क्रमांक 3 डिस्कॅल्क्युलिया काय म्हटले जाते? डिस्कॅल्क्युलिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16 वर्ग अध्यापनात फळ्याच्या म्हणजेच ब्लॅकबोर्डचा वापर करताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? तर वर्ग अध्यापनात फळ्याचा वापर करताना सर्वात महत्त्वाचे हे पहा ऑप्शन क्रमांक 4 स्वच्छ आणि स्पष्ट लेखन काय आहे? स्वच्छ आणि स्पष्ट लेखन हे महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 17 मूर्ताकडून अमूर्ताकडे हे काय आहे? तर मूर्ताकडून अमूर्ताकडे हे पहा ऑप्शन क्रमांक 2 अध्यापनाचे सूत्र आहे. काय आहे? अध्यापनाचे सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 18 विद्यार्थ्याला गृहपाठ देण्याचा मुख्य हेतू काय असतो? तर विद्यार्थ्याला गृहपाठ देण्याचा मुख्य हेतू पहा ऑप्शन क्रमांक 3 वर्गात शिकवलेल्या संकल्पनेचा सराव होणे. काय आहे? वर्गामध्ये शिकवलेल्या संकल्पनेचा सराव होणे हा मुख्य हेतू असतो. प्रश्न क्रमांक 19 अभिसंधान हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर अभिसंधान हा जो सिद्धांत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 पावलॉव कोणी? पावलॉव यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 एका वर्गातील विद्यार्थी वारंवार गैरहजर राहत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर एका वर्गातील विद्यार्थी वारंवार गैरहजर राहत असेल तर शिक्षक म्हणून पहा तुम्ही ऑप्शन क्रमांक 3 गैरहजर राहण्याचे कारण शोधून त्यावर उपाय करू. काय? गैरहजर राहण्याचे कारण शोधून त्यावर उपाय करू. प्रश्न क्रमांक 21 बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांत थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस कोणी मांडला? तर बहुविधी बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 हॉवर्ड गार्डनर कोणी? हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 बालकाच्या मानसिक विकासावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा पडतो? तर बालकाच्या मानसिक विकासावर सर्वात जास्त प्रभाव हा पहा ऑप्शन क्रमांक 3 कुटुंब आणि घरातील वातावरण. कशाचा? कुटुंब आणि घरातील वातावरणाचा पडतो. प्रश्न क्रमांक 23 डिस्ग्राफिया हा दोष प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर डिस्ग्राफिया हा जो दोष आहे तर तो पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 4 लेखन अक्षमता रायटिंग एबिलिटी यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24 वायगोस्की यांच्या मते झेड-पी-डीचा पूर्ण अर्थ काय आहे? तर वायगोस्की यांच्या मते झेड-पी-डीचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 1 झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. काय आहे? झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट हा झेड-पी-डीचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 25 सतत आणि सर्वकष मूल्यमापन म्हणजेच CCE कशाचा समावेश होतो? तर सतत आणि सर्वकष मूल्यमापनमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 आकारित आणि संकलित दोन्ही मूल्यमापन. काय आहे? आकारित आणि संकलित दोन्ही मूल्यमापन याचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 26 मर्मदृष्टीद्वारे अध्ययन इन्साइटफुल लर्निंग हा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? तर मर्मदृष्टीद्वारे अध्ययन हा जो सिद्धांत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 वर्धायमर कोल्फा आणि कोहलर. कोणी? वर्धायमर कोल्फा आणि कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 बुद्धिमत्ता गुणांक म्हणजेच IQ काढण्याचे अचूक सूत्र कोणते आहे? तर बुद्धिमत्ता गुणांक काढण्याचे अचूक सूत्र हे पहा ऑप्शन क्रमांक 1 MA/CA गुणिले 100. कोणतं आहे? MA/CA गुणिले 100. तर या ठिकाणी पहा MA म्हणजेच मेंटल एज आणि CA म्हणजेच क्रोनॉलॉजिकल एज. काय आहे? MA म्हणजेच मेंटल एज आणि CA म्हणजेच क्रोनॉलॉजिकल एज. प्रश्न क्रमांक 28 मुलांमध्ये भाषेचा विकास प्रामुख्याने कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अनुवंशिकता आणि वातावरण यांच्या आंतरक्रियेमुळे. काय आहे? अनुवंशिकता आणि वातावरण यांच्या आंतरक्रियेमुळे मुलांमध्ये भाषेचा विकास हा प्रामुख्याने होतो. प्रश्न क्रमांक 29 किंडरगार्टन या बालशिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? तर किंडरगार्टन या बालशिक्षण पद्धतीचे जनक हे पहा ऑप्शन क्रमांक 2 फ्रोबेल आहेत. कोण आहेत? फ्रोबेल आहेत.
प्रश्न क्रमांक 30, शिक्षकाने वर्गामध्ये प्रश्न विचारण्याचा मुख्य उद्देश काय असावा? तर शिक्षकाने वर्गामध्ये प्रश्न विचारण्याचा मुख्य उद्देश हा पहा ऑप्शन क्रमांक 2, विद्यार्थ्याचे अवधान वेधणे आणि त्यांचे पूर्वज्ञान तपासणे. काय आहे? विद्यार्थ्याचे अवधान वेधणे आणि त्याचे पूर्वज्ञान तपासणे. प्रश्न क्रमांक 31, मुलांच्या वाढ आणि विकासासंदर्भात वाढ ग्रोथ म्हणजेच काय? तर मुलांच्या वाढ आणि विकासासंदर्भात वाढ म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 3, संख्यात्मक किंवा शारीरिक बदल. काय आहे? संख्यात्मक किंवा शारीरिक बदल होय. प्रश्न क्रमांक 32, उद्गामी पद्धती इंडक्टिव्ह मेथडमध्ये अध्यापन कसे केले जाते? तर उद्गामी पद्धतीमध्ये पहा अध्यापन हे ऑप्शन क्रमांक 1, उदाहरणाकडून नियमाकडे कसे केले जाते? उदाहरणाकडून नियमाकडे केले जाते. प्रश्न क्रमांक 33, अवधानी मुलांमध्ये प्रामुख्याने कोणते लक्षण दिसतात? तर अवधानी मुलांमध्ये प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 2, अतिचंचलता आणि एकाग्रतेचा अभाव. काय? अतिचंचलता आणि एकाग्रतेचा अभाव हे लक्षण दिसतात. प्रश्न क्रमांक 34, अध्ययन संक्रमण म्हणजेच काय? तर अध्ययन संक्रमण म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 पहा, एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान हे दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. काय? एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान हे दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. प्रश्न क्रमांक 35, विद्यार्थ्याला अध्यापनासाठी प्रवृत्त करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर विद्यार्थ्याला अध्यापनासाठी प्रवृत्त करणारा सर्वात महत्त्वाचा घटक हा पहा ऑप्शन क्रमांक 1, अंतर्गत प्रेरणा. कोणती आहे? अंतर्गत प्रेरणा. प्रश्न क्रमांक 36, कुमार अवस्था किंवा किशोर अवस्था ही वादळ आणि तणावाचा काळ आहे असे कोणी म्हटलेले आहे? तर कुमार अवस्था किंवा किशोर अवस्था ही वादळ आणि तणावाचा काळ आहे असे पहा ऑप्शन क्रमांक 2, स्टॅनले होल्म. कोणी? स्टॅनले होल्म यांनी म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 37, साधक अभिसंधान हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर साधक अभिसंधान हा जो सिद्धांत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1, B.F. स्किनर. कोणी? B.F. स्किनर यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 38, बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? तर बालकाच्या विकासाची जी दिशा असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4, डोक्याकडून पायाकडे असते. कशी असते? डोक्याकडून पायाकडे. प्रश्न क्रमांक 39, शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता मानला जातो? तर शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण हा पहा ऑप्शन क्रमांक 3, संयम आणि चिकाटी. कोणता गुण आहे? संयम आणि चिकाटी हा गुण मानला जातो. प्रश्न क्रमांक 40, प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथड ही संकल्पना कोणी विकसित केलेली आहे? तर प्रकल्प पद्धती ही जी संकल्पना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, किलपॅट्रिक. कोणी? किलपॅट्रिक यांनी विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, मुलांचे सामाजिकरण करणारी पहिली संस्था कोणती आहे? तर मुलांचे सामाजिकरण करणारी पहिली संस्था ही पहा ऑप्शन क्रमांक 2, कुटुंब आहे. कोणते आहे? कुटुंब. प्रश्न क्रमांक 42, स्मरण मेमरी प्रक्रियेचा पहिला टप्पा कोणता आहे? तर स्मरण प्रक्रियेचा पहिला टप्पा हा पहा ऑप्शन क्रमांक 3, ग्रहण किंवा संपादन. कोणता आहे? ग्रहण किंवा संपादन. प्रश्न क्रमांक 43, मुलांमध्ये सृजनशीलता क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी शिक्षकाने कशाचा वापर करावा? तर मुलांमध्ये सृजनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 4, विचारमंथन आणि मुक्त प्रश्न. काय करावे? विचारमंथन आणि मुक्त प्रश्न याचा वापर करावा. प्रश्न क्रमांक 44, व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात जास्त वस्तुनिष्ठ मानली जाते? तर व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2, प्रायोगिक पद्धत. कोणती आहे? प्रायोगिक पद्धत ही पद्धत सर्वात जास्त वस्तुनिष्ठ मानली जाते. प्रश्न क्रमांक 45, अवगामी पद्धती डेड्युक्टिव्ह मेथड म्हणजेच काय? तर अवगामी पद्धती म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2, नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. काय आहे? नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. प्रश्न क्रमांक 46, रागाच्या भरात विद्यार्थ्याने शिक्षकाचा अपमान केला तर शिक्षकाने काय करावे? तर पहा रागाच्या भरामध्ये विद्यार्थ्याने शिक्षकाचा जर अपमान केला असेल तर शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 3,
शांत राहून नंतर मुलाच्या रागाचे कारण समजून घ्यावे. काय करावे शिक्षकाने? शांत राहून नंतर मुलाच्या रागाचे कारण समजून घ्यावे. प्रश्न क्रमांक 47. अल्बर्ट बांडुरा यांनी बालविकासाचा कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर अल्बर्ट बांडुरा यांनी बालविकासाचा पहा ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक शिक्षण सिद्धांत. कोणता? सामाजिक शिक्षण सिद्धांत हा त्यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 48. मायक्रो टीचिंग म्हणजेच सूक्ष्म अध्यापनचा मुख्य उद्देश काय असतो? तर मायक्रो टीचिंगचा मुख्य उद्देश काय असतो? तर तो ऑप्शन क्रमांक 1 पहा शिक्षकामधील अध्यापन कौशल्य विकसित करणे. काय? मायक्रो टीचिंगचा मुख्य उद्देश हा शिक्षकांमधील अध्यापन कौशल्य विकसित करणे. प्रश्न क्रमांक 49. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कधी लागू झाला? तर बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा जो अधिकार अधिनियम आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 2010. कधी? 2010 या वर्षी तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 50. स्कॅफोल्डिंग या संकल्पनेचा अर्थ वायगोस्की यांच्या मते काय आहे? तर स्कॅफोल्डिंग या संकल्पनेचा अर्थ वायगोस्की यांच्या मते पहा ऑप्शन क्रमांक 2 मुलाला दिलेली तात्पुरती मदत किंवा आधार. काय? मुलाला दिलेली तात्पुरती मदत किंवा आधार.